गणपतीत भर सणामध्ये ना मी रोज एक साडी नेसायची, पण फोटोज वगैरे काढायला, परत मेकअप वगैरे नटायला, सजायला हवा तसा काही वेळच भेटला नाही. आमच्याकडे भरपूर पाहुणे आले होते आणि कामं तर काही विचारूच नका. भर सणामध्ये उपसून उपसून कामं बाहेर आली होती. मग माझ्याकडे ही साडी होती जी की मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट म्हणून दिली होती. मला पण आणि माझ्या मम्मीला, आम्हा दोघींना पण खूप जास्त आवडली ही साडी. मग मी गणपती झाल्यानंतर माहेरी आले, तर मग म्हटलं चला आज नेसून बघूया. मस्त मेकअप वगैरे केला, साडी घातली, मस्त शायनिंग मारत फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेतले. मला असंच आवडतं, साडी नेसायची तर मेकअप करायचा, फोटोज व्हिडिओज वगैरे काढायचे. हौस तर झालीच पाहिजे ना साडी नेसतोय म्हटलं तर. तुम्हाला पण असंच आवडतं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी लाईटच नव्हती सकाळपासून. मी केसांना भरपूर तेल लावलं होतं. मग नंतर 11 वाजता लाईट आली, केस वगैरे धुतले आणि माझं सगळं आंघोळ वगैरे आवरायला 11:30 वाजले होते. बाहेर ऊन पण पडलं होतं म्हणून मम्मीने अंथरुणं धुतली होती आणि ती गेटवर वाळत घातली होती. आणि मी आज केस धुतले होते कारण मला हेअर कट करायचा होता. मी दरवर्षी माहेरी आली ना की मम्मीच माझा हेअर कट करते. आयब्रो सोडून मी दुसऱ्या कोणत्याच कारणासाठी पार्लरला जात नाही. तर कोणता हेअर कट करणार आहे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. चला भेटूया पुढच्या